मराठा आणि कुणबी हा एकच आहे. मराठा आणि कुणबी हा एकच आहे. 3 दिवसांपासून ओबीसीतूनच मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान मराठा उपसमितीचे माजी अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांनी मराठा जात सामाजिक मागास ठरत नसल्याचा दावा करत ओबीसीतून मराठा आरक्षण शक्य नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. तर चंद्रकांत पाटलांनीच कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांना अडकाठी आणल्याचा आरोप केलाय. मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत. ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 2 गुंठावाले झाले, गरीब झाले, पोरांना शाळेत पाठवता येईना, कॉलेजमध्ये पाठवता येईना, डॉक्टर करता येईना, म्हणून आरक्षण पाहिजे. दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली. ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही 50% एक्सेल करायला दिलेलं नाहीये. तो उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलिडिटी रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती आहे. मराठीच्या शा खाऊ नको, इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो हा निटोबा मराठे काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर. त्यामुळे फक्त चंद्रकांत पाटीलच नाहीत तर त्यांच्यानंतर मंत्री नितेश राणेंनीही कुणबी आणि मराठा एक नसल्याचं सांगत ओबीसीतून मराठा आरक्षण शक्य नसल्याचं म्हटलंय. त्यावरून जरांगेंनी नितेश राणेंना बघून घेण्याचा इशारा दिलाय. एक संविधानाच्या चौकटीत राहून अगर आपण विचार केला तर ओबीसीतून आरक्षण देणं हे शक्यच नाही आहे. पण स्वतंत्र आरक्षण ज्याच्यामध्ये कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता आपण स्वतंत्र आरक्षण देणं शक्य आहे हे अगोदर देवेंद्र फडणवीसजींनी सिद्ध करून दाखवलं आहे. मात्र सरकारमधील मंत्र्यांनीच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नसल्याची भूमिका घेण्यामागे कारण ठरलंय ते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टानं दिलेला निकाल. त्यामुळेच मराठा आरक्षण उपसमिती पेचात सापडली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाचा निकाल काय होता पाहूयात. 2001 मध्ये बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीनं कुणबी दाखला दिला. त्याविरोधात जगन्नाथ होलेंनी थेट हायकोर्टात धाव घेतली. या खटल्याचा 17 ऑक्टोबर 2003 रोजी हायकोर्टानं निकाल दिला. त्यात चव्हाणांचं कुणबी प्रमाणपत्र स्वीकारल्यास सगळा मराठा समाज कुणबी ठरेल आणि सगळा मराठा समाज कुणबी ठरवणं सामाजिक मूर्खपणा ठरेल अशी टिप्पणी करत कोर्टानं चव्हाणांचं प्रमाणपत्र रद्द केलं. त्याला बाळासाहेब चव्हाणांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. मात्र सुप्रीम कोर्टानंही हायकोर्टाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली. तर मराठ्यांना कुणबी ठरवणारा दशरथेविरुद्ध राज्य सरकार खटल्यातील दशरथेंचा जात पडताळणी समोरील युक्तिवाद ग्राह्य धरल्यास प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल. ही महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्था विरुद्ध विषमता असेल अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली. एकीकडे मनोज जरांगेंनी अखेरचा अल्टिमेटम दिल्यानं मंत्रिमंडळ उपसमितीनं रविवार असतानाही 2दा बैठक घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय. एवढंच नाही तर महाधिवक्त्यांचा सल्लाही घेतला जातोय. मात्र मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नसल्यानं आता सरकार विरुद्ध मनोज जरांगे हा संघर्ष अटळ असल्याचं चित्र आहे. त्यामुळे सरकार मनोज जरांगेंची समजूत कशी काढणार आणि आंदोलनावर सकारात्मक तोडगा कसा काढणार याचीच उत्सुकता आहे. गणेश कवडेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.